ऑफ इंडिया अमरावती यांनी सुद्धा विचारपीठावर आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन। त्याचप्रमाणे सन्माननीय संघर्षजी निचल वरिष्ठ प्रबंधक बँक ऑफ इंडिया अमरावती यांनी सुद्धा व्यासपीठावर आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन। आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन। तसेच सन्माननीय श्रीमान नितीनजी अवलीकर सर यांनी सुद्धा विचारपीठावर आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन। तसेच माननीय प्राध्यापक डॉक्टर राजकुमारजी दासरवाड सर सहाय्यक प्राध्यापक समाजकार्य महाविद्यालय अमरावती यांनी सुद्धा विचारपीठावर आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन। माननीय श्रीमान प्रवीणजी निपाणे सर यांनी सुद्धा विचारपीठावर आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना घुगरे सर यांनी सुद्धा विचारपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करेन। आणि उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगणांना मान्यवरांना माझी विनंती की त्यांनी जगून बघावं, दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसव पुसताना त्यात या कार्यक्रमाचे मान्यवर अतिथीगण प्रतिमेचे पूजन करतायत। तुकोजी महाराज अभ्यासिकेची स्थापना वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजे 20 डिसेंबर या रोजी केलेली आहे। 20 डिसेंबर 2019 ला या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिकेची स्थापना झाली होती। त्यानिमित्ताने दरवर्षी आम्ही अभ्यासिकेमध्ये वर्धापन दिन साजरा करण्याचा प्रयत्न करतो की त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे आणि तिथून मुलं उत्साहित होऊन काहीतरी बनावेत म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करत असतो। तरी आता कुठलाही कार्यक्रम म्हटला की अध्यक्षांची गरज असतेच, म्हणून आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सन्माननीय प्राध्यापक सौ ज्योतिताई अवलीकर, सहसचिव शहीद स्मारक समिती अवली शेख यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करेन। वाईटाकडून चांगल्याकडे असेच व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्रीमान राजूजी डांगे सर, राष्ट्रीय परीक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते। तसेच माननीय अजय कुमारजी श्रीवास्तव, मुख्य प्रबंधक बँक ऑफ इंडिया अमरावती यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं प्रमुख उपस्थिती स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करेन। तसेच माननीय संघर्षजी निचल वरिष्ठ प्रबंधक बँक ऑफ इंडिया अमरावती तसेच माननीय अनिलजी बोंद्रे साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित नाहीयेत। डॉक्टर राजकुमारजी दासरवाड सर, सहाय्यक प्रबंधक समाजकार्य महाविद्यालय अमरावती तसेच आजच्या या स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शक माननीय प्रवीणजी निपाणे सर या सर्वांनी आपलं व्यासपीठावर अतिथी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करेन। तसेच सन्माननीय श्रीमान सूरजजी तामगाडगे सर हे सुद्धा विचारपीठावर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। आपले कर्तव्यच म्हणून आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सन्माननीय सौ ज्योतिताई अवलीकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी माननीय कुमारी मोहिनी भोजने हिला आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करेल की मॅडमचं स्वागत करावं। अमितजी लंगडे यांना मी विनंती करेल की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीमान डांगे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा। पंकजभाऊ वानखडे यांना मी विनंती करेल की त्यांनी सन्माननीय श्रीमान दासरवाड सर यांचं पुष्पगुच्छ देऊन
अतुल भाऊ वरकट, सदस्य अभ्यासिका वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना मी विनंती करेल की त्यांनी सन्माननीय श्रीमान अजय कुमारजी श्रीवास्तव सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा। श्रीमान संघर्ष जी निचल सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करेल भूषण भाऊ लोंढे यांना, कोषाध्यक्ष वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभ्यासिका। सन्माननीय श्रीमान संजयजी भोबडे यांना मी विनंती करेल की त्यांनी माननीय प्रवीणजी निपाणे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते विकेश नाईक यांना, विनंती करेल की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सुनील भाऊजी देशमुख यांना मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। त्यानंतर माननीय श्रीमान अनिलजी घोगरे सर, प्राचार्य शहीद स्मारक स्मृती महाविद्यालय यवली शहीद यांना सुद्धा विनंती करेल मी की त्यांनी विचारपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। तसेच यानंतर सन्माननीय श्रीमान नितीनजी अवलीकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता मी सन्माननीय श्रीमान संजयजी भोपडे यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। खवले यांना मी विनंती करेल की त्यांनी माननीय श्रीमान फुटाणेजी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। कार्यक्रम आपण इथेच संपूया। यानंतर मी सन्माननीय श्रीमान संजयजी भोपडे यांना विनंती करेल की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। अभ्यासिकेच्या वतीने स्वागत करतो। शहीदांच्या कर्मभूमीमध्ये आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या जन्मभूमीमध्ये मी अभ्यासिकेच्या वतीनं सर्वांचे, मान्यवरांचे, विद्यार्थीगणांचे आणि माझे शिक्षकांचे मी इथं मनापासून स्वागत करतो। अभ्यासिकेची स्थापना 20 डिसेंबर 2019 या दिवशी आम्ही केली होती, गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीवर। ते अभ्यासिकेची स्थापना करण्यामागे हाच उद्देश होता की विद्यार्थी यामधून कुठेतरी स्पर्धा परीक्षेच्या या झोतात यावे आणि तयारी करावी त्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या या युगात येऊन। तर आपल्या गावात अभ्यासिकेचं केंद्र नव्हतं, त्यासाठी आम्ही 11 सदस्य मिळून या अभ्यासिकेची स्थापना केली। माननीय निपाणे सर स्पर्धा परीक्षा हे अमरावतीहून इथं आलेले आहेत, त्यांचे स्वागत आपण शब्दासुमनाने करूया, जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करावे। आता नुकतेच उपस्थित झालेले एमपीएससी मार्गदर्शक सन्माननीय श्रीमान प्रवीणजी निपाणे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता सन्माननीय श्रीमान प्रवीणजी वानखडे पोलीस पाटील नरसिंगपूर यांना मी आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। तसेच मी कुमारी कल्याणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभ्यासिकेच्या वतीने शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते। करत असताना आम्ही एका चटीपासून सुरुवात केली होती, म्हणजे अभ्यासिका सुरू केली त्यावेळेस आमच्यापाशी काहीच साधन नव्हतं, तर एक एक परीने आम्ही सुरुवात केली। पहिले चटी, त्यानंतर मग खुर्च्याचा प्रश्न पडला, मग टेबल, पुस्तकं, फर्निचर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो। आणि जे जे आमच्यापाशी लोक आले, माननीय शंकरपाडे काका यांनी आमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली, त्यांनी आम्हाला 2 खुर्च्याची मदत दिली आणि तिथून हा सुरुवात झाली। मग त्या ठिकाणपासून आम्ही फर्निचर, खुर्च्या, महापुरुषांचे फोटो, फर्निचर, टेबल्स ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही या 2 वर्षात गेलो। 2 वर्षात 2019ला तर अभ्यासिका गण तयार करण्यामागे हाच उद्देश होता की गावातून जे विद्यार्थी अमरावतीला गावातच जे काही क्लास असेल त्याला करायचे स्वतःसाठी तो तिथं जाऊन करू शकतो, पण अभ्यास जर करायचा असेल गावातच तर आपल्या गावातच आपण अभ्यासिकेचं केंद्र केलं आहे, तर तिथे येऊन सुद्धा तो अभ्यास करू शकतो, ही आमची त्यामागची भावना होती। तर ग्रामगीतेतच लिहिलं, वंदनीय महाराजांनी सुंदर असावे असे आमचे गोटे सरांनी सुद्धा आम्हाला सुरुवातीला स्पर्धा परीक्षेचा यावर सुद्धा सर आमच्याशी नेहमी चर्चा करायला मानतो की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे। सर्वांचे प्रवीण भाऊ आहे, त्यांनी अगोदर इथे कार्यक्रम झाला होता, त्या ठिकाणी प्रवीण मॅडमशी हितगुज संवाद साधला होता की आम्हाला अभ्यासिकेचा वर्धापन या ठिकाणी करायचा आहे। मॅडमनी एका शब्दात आम्हाला होकार दिला, कारण की आम्ही जे करत आहे हे सर्व विद्यार्थ्यांच्या
दृष्टिकोनातून कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला होता की जेणेकरून त्यांना सुद्धा एक चालना भेटला पाहिजे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, आपल्यासमोर जे मान्यवर इथं उपस्थित आहे ते सर्वांना आपल्याला डिटेल माहिती देतीलच. ही अभ्यासिका तयार करत असताना आमच्या एकूण बरेचशा चुका होत असतील कदाचित. तुम्ही सर्व आमच्यापेक्षा वरिष्ठ मंडळी आहे. आमच्याकडून ज्या काही चुका होत असतील त्या तुम्ही आमच्या चुका माफ कराव्या आणि आम्हाला जेवढं काही सहकार्य करता येईल, हा आमचा एकट्याचा उपक्रम नसून हा आपल्या गावाचा उपक्रम आहे. जेवढं याला सहकार्य देता येईल तुम्ही तेवढा सहकार्य देण्याचा प्रयत्न करत जावा. एवढेच मी या ठिकाणी माझे विचार व्यक्त करतो आणि सर्वांचे धन्यवाद. विचार व्यक्त करण्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करते सन्माननीय श्रीमान दासरवाडजी सर. विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि ज्यांच्या नावाने अभ्यासिका या ठिकाणी सुरू केली असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मला या गावातल्या तरुणांचा अभिमान वाटतो. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मला असं पहिल्यांदा असं वाटलं की विद्यार्थ्यांनी ग्रंथालय सुरू केलं. अनेक राजकीय नेतृत्व असेल किंवा विविध पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून ग्रंथालय सुरू करण्यात येते बहुधा, पण पहिल्यांदा ग्रंथालय विद्यार्थ्यांनी सुरू केलं हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सौ ज्योतिताई यावलीकर, सहसचिव शहीद स्मारक समिती यावली शहीद आणि आमचे मार्गदर्शक तथा नेहमीच आमच्या डोक्यावर हात सदैव असणारे आमचे माननीय राजूजी डांगे सर, राष्ट्रीय प्रशिक्षक JCI इंडिया व आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक, तसेच अजय कुमार श्रीवास्तव, मुख्य प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया संघर्ष निचल सर, वरिष्ठ प्रबंधक बँक ऑफ इंडिया, अनिल बोंद्रे साहेब, उपविभागीय अभियंता गुण नियंत्रण उपविभागीय मोर्शी विभाग मोर्शी, आणि मी स्वतः आणि माननीय प्रवीण निपाने आजचे मार्गदर्शक आहेत सर, संचालक ई प्रज्ञा पोर्टल महाराष्ट्र व संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, आणि आजचे सत्कार मूर्ती शेख जुनेब शेख मतीन, सौरभ संजय तिजारे या दोन सत्कार मूर्तींचं या ठिकाणी अभिनंदन. आणि हे सर्व खटाटोप या गावच्या एका त्याला रत्न म्हणूया आपण, श्री संजयजी भोपळे, उपाध्यक्ष अमित लंगडे, सचिव प्रवीण बाबारावजी वानखडे, निकेश खेरडे हा पण विद्यार्थीच आहे, आणि निकेश नाईक, आकाश सुयोग पाटील व अभ्यासिकेतील विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थ्यांनी, यावली शहीद व नरसिंगपूर, आणि काही स्टेजवर देखील मला परिचित नसलेले नाव असतील सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि माझ्या पुढे बसलेले सर्व वडीलधारी गावकरी मंडळी, गावातले सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि सर्व जन्मस्थळात जे काही सदस्य पदाधिकारी असतील ते सर्व, आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. धन्यवाद. आज ज्यांच्या नावाने पूर्ण देशामध्ये संत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वच्छता अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात केलं जाते, आणि एवढंच नव्हे तर स्वच्छतेचं महत्त्व ह्या यावली शहीद पासूनही सुरुवात होते असं म्हणायला काही हरकत नाही. एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून तर दुसरं
प्रत्यक्षात कृती करणारे हे दोन्ही लोक आपल्या जिल्ह्यातून त्यांचा जन्म झाला आणि दोन्ही या राष्ट्रसंतांचं विद्यापीठाच्या नावानं जगासमोर आले. एक म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, दुसरं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. हे दोन विद्यापीठ देशासमोर आले आणि आज त्यांच्या म्हणजे दोघांचंही शिक्षण नसताना बाकीच्यांचं तर शिक्षण आणि त्यांचं कर्तृत्व आहेच. एका जिल्ह्यामध्ये 3 रत्न जन्माला आले, तिन्ही त्या महापुरुषांच्या नावाने विद्यापीठ आहेत. एवढं महान जिल्हा मला वाटते महाराष्ट्र दुसरं कुठला असेल असं मला वाटत नाही. म्हणून आपल्याच रत्नांचं आपणच आदर्श घ्यायचं आहे. मला वाटत नाही बाहेरचं अजून कुठल्या महापुरुषांचा आदर्श घेऊन आपण आपलं जीवन घडवायचं आहे. कोणतंही आदर्श समोर नसताना स्वतः झाडू घेऊन गाव स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा, त्यांचं एकच उद्देश सकाळी एका गावात जाणे आणि स्वच्छता करणे. आणि आज काय आहे म्हणलं की नंतर संध्याकाळी कीर्तन आहे, तू मंदिराकडे येऊन जा, जे काही ठिकाण असेल त्या गावात. पण त्यासोबत शिक्षणाचं महत्त्व, त्याच्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन. तेव्हापासून तर आजपर्यंत लागलेली कीड आपल्या समाजामध्ये अजूनही जात नाहीये. अंधश्रद्धा प्रत्येक काम या दोन्ही महापुरुषांनी सांगितलं तरी आपण आपलं स्वतःचं घर लाखांनी करोडो रुपये जरी खर्च केलं तरी त्याचं वास्तुशांती आपण कशा पद्धतीने करतो हे आपण जवळून पाहिलेलं आहे. साध्या गोष्टी आहेत, ते काही जास्त म्हणजे, पण एक निरक्षर व्यक्तींना पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन त्या काळात होतं. पण आज शिकलेला प्राध्यापक असो, इंजिनियर असो, डॉक्टर असो, त्यानं आजचा वास्तुशांती कसं करतो हे आपण जवळून पाहिलेलं आहे. गोरगरीब थंडीमध्ये मला वाटतं डांगे सर दरवर्षी त्यांच्या ग्रुपने राजकमल आणि अमरावतीच्या काही भागामध्ये तिथं कुडकुडत राहणाऱ्या लोकांसाठी गरम कपड्याचे वाटप करतात. बरोबर आहे सर? संतांनी सांगितलं की माणसात देव पहा. अजूनही आपण माणसात देव पाहत नाही, हे वास्तव आहे. समाजकार्य शिक्षण घेतल्यानंतर असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आपला दृष्टिकोन तयार झाला पाहिजे की आपण वैज्ञानिक पद्धतीने समोर जायला पाहिजे. तरी आज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे मी एक भाग घेतोय की राजकीय पूर्ण, आता एक काल परवा एक पेपरला बातमी आली सर, कंटिन्यू ती बातमी व्हायरल होत आहे. आता UGCने मान्यता दिली भविष्यवाणी धर्मग्रंथ, खरं त्याची गरज आहे का हो? देश कुठं चाललाय ना आपण कुठं जात आहे? म्हणजे अजूनही तरुणांना रिकामं कसं ठेवायचं, बेरोजगार कसा ठेवायचा, हा जबरदस्त षडयंत्र अजून पूर्ण वरच्या लेवलवरून सुरू आहे. एकाही चायनामध्ये जर आपण पाहिलं तर छोटे छोटे, आता हे सर्व जे बालक आपल्याकडे दिसत आहेत हे सर्व संशोधनाच्या लायब्ररीमध्ये राहिले असते आपण जर चायनामध्ये जन्म झाला असता तर. अजूनही महाराष्ट्राच्या लोकांना दिंडीमध्ये कसं फिरवायचं ही षडयंत्र एकदम व्यवस्थित चालू आहे. कोणत्याही पद्धतीने विद्यार्थी शिक्षण घेतला नाही पाहिजे. 3 वर्षाची डिग्री योग्य नव्हती का सर? 3 वर्षाची डिग्री, तुम्ही नोकरी लागली, मी लागलो, तुम्ही पण नोकरीतून रिटायर झाले, 3 वर्षाची डिग्री योग्य नव्हती का? 4 वर्षाची करण्यामागचं कारण काय? बेरोजगार कसा वाढायला पाहिजे? एकाच छताखाली सर्व शिक्षण प्रणाली आता नवीन आली, एकाच छताखाली सर्व शिक्षण प्रणाली आता. म्हणजे मला इंग्लिश शिकायचं असेल तर दुसरीकडून हायर करायचा, एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, सर्व क्रेडिट आपण एकत्र आणायचं, त्याला डिग्री भेटणार. म्हणजे क्वालिटीचं शिक्षण कुठंच भेटणार नाही. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमधून अनेक समाज विघातक प्रणाली समोर आल्या, अनेक विचार समोर आले. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आज कुठलीही प्रणाली जिवंत नाही असं म्हणायला हरकत नाहीये. स्वप्नील लोणकर नावाचा मुलगा पुण्यामधून MPSCची परीक्षा देऊन 3 वर्ष वाट बघतो. कशासाठी? फक्त निकालासाठी. शेवटी परिस्थिती, त्याची आर्थिक परिस्थिती बिघडते आणि तो स्वतः आत्महत्या करतो. आत्महत्या केल्यानंतर तो लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्याचा चर्चा होते आणि तेव्हा त्याचा MPSCचा निकाल लागतो आणि तो MPSC मध्ये पास होतो. किती दुर्दैव आहे पहा. UPSC परीक्षा दिलेला अकोल्याचा मुलगा वर्ष आणि तो कुठल्या तरी आजारानं अचानक घरी आला आणि दगावला. किती मायबापाचे स्वप्न
हे अधुरे राहिले ते पहा. 2000 पेपर फुटला TETचा CETचा शिक्षकांच्या. महाराष्ट्रभर परीक्षा. कालच्या पेपरला एक नवीन अजून बातमी मी पाहिली होती. 18,000 पदासाठी 18 लाख अर्ज. बरोबर आहे सर? 18,000 पदासाठी 18 लाख अर्ज आणि प्रत्येक अर्जामागे फीस पाहिलं तर कमीत कमी 400 रुपये ते 500 रुपये फीस आहे. 18 गुणिले 500 जरी आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ते किती मोठं म्हणजे षडयंत्र आहे, लक्षात घ्या. सर्व कार्यालयामध्ये इथं हे विद्यालय जरी असलं तर विद्यालयामध्ये सुद्धा अनेक पदे रिकामी असतील. प्रशासनामध्ये तर खूप दुरावस्था. आता एका समाजकार्य महाविद्यालयामध्ये फक्त 5 प्राध्यापक आहेत, जिथे 18 प्राध्यापक राहायला पाहिजे. अजूनही मान्यता मिळत नाहीये. चुकून एखादी भरती झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटी होते आणि ते पूर्ण परीक्षा दिलेलं विद्यार्थ्यांचं जाणं येणं असेल. अनेक विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठीचा पैसा नसतो. ते पैसा त्यांचा वाया जातो, वेळ वाया जातो, परीक्षा दिलेला वाया जातो आणि त्यांचा कार्यकाळ जो काय आहे ते एका आता तणावमुक्तवर डांगे सर एकदम डिटेल घेणारच आहे. तुमचा तणाव एकदम दूर करतील. मी तणावात टाकतो सर, बाहेर काढतील. आज योगायोग आहे तो. कारण मी आता जस्ट सर डांगे सर आता जस्ट आम्ही इंटरव्ह्यू घेतलाय, म्हणजे त्याला कॉलेजवर वायवा म्हणतो आपण, मौखिक परीक्षा. MSW सेकंड इयरला 32 वर्षाचे विद्यार्थी आहेत. 32 वर्षाचे. एक तर 30 वर्षाचा विद्यार्थी आहे, लग्न नाही, काय नाही, काहीच नाही. मी त्याला विचारलं काय लग्न वगैरे काय आठवण येते की नाही? येते, पण सर नोकरीच नाही, काय करा, कोणीच द्यायला तयार नाही. म्हणजे फक्त शिक्षणामध्येच वय वाढत नाही तर दैनंदिन जीवनामध्ये जे काही म्हणजे वयाच्या 50 घडवा, बाकी सर्व तर सगळं भेटणार आहे. वेळ तुम्हाला सर्व मिळून देणार आहे, पण त्या वेळेनुसार स्वतःचं जीवन घडवण्यासाठी आपलं एक दिशा असली पाहिजे. साधं शेतकरी होण्यासाठी सुद्धा सर त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. नुसतं शेतकरी दोन्ही साईडनं मोगऱ्याचे झाड लावल्यासारखं सेंट असतो. खूप विचित्र प्रकार आहे. दरवेळेस आम्ही 20 ते 25 खेड्यामध्ये काम करतो. त्या गावामध्ये संडासची व्यवस्था सर 12,500 रुपये काहीतरी योजना आहे. 12,500 संडास बांधून त्याच्यामध्ये गौरी आणि लाकडं भरून ठेवतात. खरंच ती योजना त्यासाठी आहे का? एवढं तरी आपण करू शकतो की नाही? आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे. आता 18,000 जागेसाठी 18 लाख अर्ज भरलेले आहेत. म्हणजे आता त्यातलं फक्त 180 पैकी एकच विद्यार्थी अभ्यास करून येते, बाकी सगळे टाइमपास असते. आणि जो विद्यार्थी अभ्यास करतो तो म्हणतो मी अभ्यास करून तयारी केली होती म्हणूनच मी तिथं लागलो. आणि बाकीचे 179 सांगतात काही नाही बे, पेपरलाही अवघड होतं. पेपर अवघड नव्हतं, त्या पेपरच्या लायकीचा आपण अभ्यास केलो नव्हतो हे कधीच मान्य करत नाही. खरं का खोटं आहे? 10वीची परीक्षा दिली ना, जे चांगल्या मिनिटमध्ये पास झाले, मी जेवढा अभ्यास केला तेवढं टक्केवारी पडली असं आपण म्हणतो. पण ज्यांची टक्केवारी पडली नाही ते काय म्हणतात? पेपरला अवघड होता म्हणतात. कारण तो अभ्यासच केलेला नव्हता, त्याला पेपरच समजलेला नाही. हे वास्तव आहे. म्हणून आता मोबाईल घेऊन दिले. आता मोबाईल मध्ये विद्यार्थी काय करतो विद्यार्थ्यालाही माहित नाही आणि पालकाला तर वाटते अभ्यासच करू लागला. बंद रूम मध्ये विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये याविषयीचं नाव झालं पाहिजे. म्हणून संजय भोपळे सारखे अनेक लोक समोर आले आणि अख्खं गाव त्यांच्या पाठीशी आहे. खरंच मला अभिमान वाटते. सगळ्यांनी टाळ्या होत्या संजय भोपळे सारखे. आणि ते अभ्यासिका कशासाठी स्थापन करण्यात आलं, कोणासाठी स्थापन करण्यात आलं, म्हणून ही कार्यशाळा आजच्या दिवशी जे ठेवण्याचा मुख्य उद्देश आहे. एक तर वर्धापन दिन आहे बरोबर आहे, पण हे याच ठिकाणी का पाठीमागचे जे पालक लोक बसलेले आहेत त्यांच्यासाठी का केलं नाही, विद्यार्थ्यांसाठी का केलं, तर विद्यार्थ्यांनी त्या अभ्यासिकेचा फायदा घेतला पाहिजे. त्या अभ्यासिकेतूनच क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले पाहिजे. मला वाटतं ते PSI आलो होतो सत्कार करण्यासाठी, पण योग का लागला नाही म्हणून मी त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून गेलो त्यांच्या घरी जाऊन. तर तुमच्या गावासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे. विकेश खेरडे आहे,
वसीम शेख आहे आणि आजचे जे 2 सत्कारमूर्ती आहेत अजून, तर हे तुमच्यासाठी हे सगळे आदर्श आहेत. तुमच्या गावातून IAS IPS आणि सोबतच डॉक्टर इंजिनियर जे काही तुमचे ध्येय आहेत ते सर्व पूर्ण करण्यासाठी या ग्रंथालयाचा वापर करा. आणि भोपळे सर कुठे गेले? आवाज द्या. आम्ही दिसत नाहीये कारण फोकस एवढं जबरदस्त आहे. तर मी दिसतो छान नाही काय? काळा असला तरी गोरा दिसतो आहे की नाही? हां, त्यासाठीच फोकस लावले माझ्यासारखा मला दिसला पाहिजे म्हणून. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला त्यांनाही मी शुभेच्छा देतो. प्रतिष्ठ नागरिक तथा सचिव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती मंदिर येवली सन्माननीय श्रीमान सुनीलजी देशमुख काका यांना मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. विनंती करेल की त्यांनी सन्माननीय श्रीमान सुनील काका देशमुख यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. प्रमुख पाहुणे सन्माननीय श्रीमान दासरवाडजी सर यांनी आपल्याला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजेच की आपण आपलं गोल फिक्स करायला हवं. तेच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात उतरायचं असेल तर हार्डवर्किंग शिवाय पर्याय नाही. म्हणतात की घार गिरट्या घालते आकाशात, कारण तिला हवा असतो आकाशाचा स्पर्श. आणि जीवनात काही मिळवायचे असेल, करायचे असेल तर करावा लागतो फक्त आणि फक्त संघर्ष. असंच आपण त्यांच्या मार्गदर्शनातून ऐकलं. यानंतर मी बँक ऑफ इंडियाचे विपणन अधिकारी सन्माननीय श्रीमान सूरजजी तामगाटके सर यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त करावं. ठीक आहे. तर सर्वप्रथम सर्व मान्यवरांना माझ्याकडून नमस्कार. आणि मी काही मोठा वक्ता नाही. खरं म्हटलं तर आपल्या वयात जास्त काही डिफरन्सही नाही आहे. कॅज्युअली बोलतो, सामान्य भाषा जी आपण नेहमी वापरतो. जास्तीत जास्त तुमची 10 मिनिटं घेईल. पहिली गोष्ट जी मला इथे जाणवली आहे ती म्हणजे भरपूर अभिमान. तो म्हणजे की आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या एका गावात जर असा कार्यक्रम होत आहे, त्यातल्या त्या राष्ट्रसंतांच्या जन्मभूमीच्या गावात, तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. असा आपल्याजवळ जर वारसा आहे तर हा आपली जबाबदारी आहे की हा वारसा आपण घेऊन समोर गेलो पाहिजे. तर माझे 2 शब्द चालू करण्याच्या पहिले मी स्वतःबद्दल थोडं सांगतो, याच्यासाठी की कळेल की मी कुठे होतो, कुठे आलो. आणि त्याच्यासाठी जबाबदार फक्त एकच गोष्ट होती, ते म्हणजे अभ्यास, शिक्षण. तर मी 7वी पर्यंत जिल्हा परिषदमध्ये शिकलो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केली, गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंग अमरावतीमधून. 2-3 IT जॉब केल्यावर सिडनम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून MBA केलं मुंबईचं, जिथे बाबासाहेब शिकवायला होते. मग त्याच्यानंतर प्रायव्हेटमध्ये मॅनेजर होतो आणि शेवटी बँक ऑफ इंडियामध्ये विपणन अधिकारी आहोत. सध्या मला 1च वर्ष झालं. वय पण माझं काही जास्त नाही, 30च वर्षाचा आहो मी. बट या 30 वर्षात साधारण 14 वर्ष तरी अभ्यास चालू आहे. 16व्या वर्षापासून. तो अभ्यासात मी काय शिकलो, जे मी माझ्या विद्यार्थ्यांना काय शिकवलं, ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बाय द वे, मला तुम्हाला सर्वांना पाहून खूप आनंद होत आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न वाटला तर नक्की विचारा. तर बघा, माझा अनुभव सरळ सरळ सांगतो मी की जीवनात कोणतीही एक्झाम क्लिअर करायला, एखादी काय म्हणते जॉब मिळवायला, किंवा एकंदरीत चांगलं एज्युकेशन घेण्यासाठी 5 गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यातल्या पहिल्या 4 गोष्टी सांगतो. त्या जरी तुम्ही एकत्र केल्या तरी कोणती गोष्ट इम्पॉसिबल. असे जे एफर्ट्स घेतात, जे मेहनत करतात, स्वतःहून मेहनत करतात विद्यार्थ्यांसाठी. दुसरे आहे मित्र. मित्र जे काळजी करतात, जीव लावतात. तिसरी गोष्ट आहे गाईड, मार्गदर्शक, ज्यांनी स्वतः फेलियर पाहिले आहे, त्याच्यातून बाहेर निघाला आहे आणि दुसऱ्याला मार्गदर्शन केलं. चौथी गोष्ट आहे सवय. शब्दातच अर्थ आहे त्याचा. आणि 5वी गोष्ट आहे तो एक्स फॅक्टर आहे, जो प्रत्येकाजवळ राहतो. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. तर सर्वप्रथम मी म्हटलं गुरु म्हणजे काय. आता इथे तुम्ही तुमच्या शालेय जीवनात किंवा ग्रॅज्युएशनमध्ये असे कितीतरी गुरु पाहाल, लेक्चरर्स पाहाल की जे स्वतः येतात, लेक्चर घेतात, काम संपलं म्हणून निघून जातात. अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला काय म्हणते गुरु मिळतात, तेव्हा मग आपण समजून जायचं की आपलं काही खरं नाही. मला शाळेत असे भेटले आणि मी तेव्हाच ठरवलं, यदा कदाचित जर मला शिकवायचा चान्स मिळाला
तर मी कधी घड्याळ पाहून नाही शिकली, की जोपर्यंत मुलं म्हणत नाही सर आज खूप झालं, मजा आली पण खूप झालं, आता आपण थांबवू लेक्चर, मग तो 2 तास 3 तास 4 तास असो मी तेवढा घेतलो. कसं राहते, एक मन आहे की देअर आर नो बॅड स्टुडंट्स, देअर आर ओनली बॅड टीचर्स. म्हणजे विद्यार्थी वाईट नसतो. जर शिक्षक मेहनत नाही घेत आहे तर विद्यार्थी समोर जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर सर्वप्रथम जर तुम्हाला तुमच्या आसपास असे लोक मिळत आहेत जे स्वतः मेहनत करत, ह्या जीवनात तर खूप गुरु आले, पण सर्वप्रथम माझे आई वडील झालेले आहेत. 8वी 9वी पर्यंत ते मला शिकवत होते, मला माझ्या भावाला. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मोठे झालो, मी इंजिनियर झालो, माझा भाऊ IITN झाला, ISC शिकला, त्यावेळेस ते शिकवू नव्हते शकत. बट त्यांचं मेजर पण अभ्यास आहे मुलांचा, म्हणून गावाकडे नाही जायचे, नातेवाईकाला नाही येऊ द्यायचे, सेपरेट रूम. ते 3 Idiots मध्ये म्हणतात ना, एकच AC होता घरी लावून, ते पाहायला आम्ही. हे त्यांनी एफर्ट्स घेतले, तेव्हा आम्हाला जाणवलं की नाही बा, आपल्यासाठी हे करणारे आहे, आपली जबाबदारी आहे की आपण मेहनत करावं. आणि साधा अभ्यास असतो होता. म्हणून आई वडील हे आपले सर्वप्रथम गुरु राहतात. त्यांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणीव राहू द्या, अभ्यास मग होऊन जाते. त्याच्यानंतर मी खूप खूप अभिमान मानतो की मी महाराष्ट्राचा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. कारण की महाराष्ट्रात जर आपण भिंती पाहिलं तरी असे थोर लोक झालेले आहेत की ज्यांचं फक्त आपण चरित्र संक्षिप्तमध्ये वाचलं 4 पानाचं तरी आपण इन्स्पायर होऊ शकतो. मी बाबासाहेबांचं चरित्र वाचलं अराउंड 8वी 9वी, मला कळलं नव्हतं, वाचलं पण ते कळलं की नाही बा, अभ्यास करायचा तर या लेवलचा अभ्यास करायचा. आई वडील, बाबासाहेब, त्यातल्या त्या शाळेतही मला खूप चांगले गुरु मिळाले. जयंत चावडे नावाचे आमचे एक सर होते, खूप मेहनत घ्यायचे, शाळेच्या आधी यायचे, रिसेसमध्ये आम्हाला कसा अभ्यास करायचा ते सांगायचे, शाळा संपल्यावर विचारपूस करायचे, बिमार पडला मुलगा आला नाही तर एफर्ट्स घ्यायचे. त्यांच्यामुळे माझ्यासारख्या ढ मुलाला 90% मिळाले, ते पण 2008 मध्ये. तर हे सर्व गुरु होते म्हणून मी इथे आलो. आणि एक गोष्ट चालू करायची, तुम्ही जिथे जाल एक चांगला गुरु शोधून घ्यायचा. जसं माझ्याजवळ मी लकी आहो की संघर्ष सर आहे इथे. संघर्ष सर, मी अमरावतीत आल्यापासून माझे जर पहिले कोणी गुरु असेल तर संघर्ष सर, आणि मी खूप आनंदी आहोत त्याबद्दल. ही एक सवय लावून घ्या की जिथे जाल एक चांगला टीचर शोधून घ्यायचा, जो मेहनत घेते तुमच्यासाठी, जो आउट ऑफ द वे जात आहे. दुसरी गोष्ट, मित्र. आपलं शालेय जीवन, तुमचं सर्वांचं शालेय जीवन, माझं शालेय जीवन हे मित्रांसोबत जातं, मित्र मैत्रिणी यांच्यासोबत जातं. आणि एक साधी म्हण आहे की यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 people यू आर सराउंडेड विथ. तुम्ही ते 5 लोकांची सरासरी आहात ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवता. मी कलेक्टर झाला, माझा लहान भाऊ खूप मोठा, सोबत राहून मला फायदा झाला. तर कोणासोबत राहायचं, काय सवय लावायचं हे आपल्या हातात आहे. प्रत्येक मुलाला मुलीला 14-15 वर्षाचं झाल्यावर कळते. जर तसं असेल तर त्यांना मित्र बनवा, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकवा, आपल्या चांगल्या गोष्टी असेल ते नक्की शिकतील. मित्र हा खूप मोठा पार्ट आहे जीवनात. मित्र ही अशी फॅमिली आहे जी आपण चूज करतो, म्हणून योग्य प्रकारे निवडा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी मी स्वतः अनुभवली की सक्सेसफुल होण्यासाठी किंवा एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. त्यातल्या तर त्यांचा प्लॅन पण आहे की याच्याहून चांगले आपल्याला ही लायब्ररी बनवायची. तर तुम्हाला तर आय डोंट थिंक की गाईडची जास्त गरज आहे. बट इवन तुम्ही फ्युचरमध्ये समोर भविष्यात जेव्हा आता माझे यवतमाळला क्लास होते टाइम इन्स्टिट्यूटमध्ये, मी हेड फॅकल्टी होतो. मी अराउंड 5-6 SBI POला शिकवलं, माझे विद्यार्थी करायचे. त्यावेळेस मला माहीत राहते कारण मी एक्झाम दिलेली आहे. मी फेलही झालेलो आहे, खूप फेलही झालो एक्झाममध्ये. म्हणून जाणवते की नाही बा आपल्या इथे चुका झाल्या. मी कधीही लेक्चर घेत होतो किंवा मी आता तुमच्यासोबतही बोलत आहो, मी काय केलं याच्यापेक्षा मी काय नाही करू शकलो या गोष्टी जास्त शिकवल्या जातात आपल्याला. म्हणून मार्गदर्शक असा निवडा की जो त्या जर्नीवर चालला आहे अनुभवतो. जर कोणाला काही प्रश्न असेल तर सरांना सांगा, मी नक्की त्याचा रिप्लाय देईन. आणि थँक्यू व्हेरी मच. सरांनी आपल्याला विद्यार्थी जीवन जगत असताना ज्या 4 गोष्टीची आवश्यकता असते, सर्वप्रथम गुरु, मित्र, मार्गदर्शक आणि सवय,
या सर्वांच्या व्याख्या अगदी आपल्यापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवल्या आहेत आणि त्याचा फायदा आपण नक्कीच घेऊ. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीमान निपाणे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. सत्कार झाल्यानंतर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तर घेऊयात आजच्या या कार्यक्रमाच्या प्रथम सत्कारामृती आहेत शेख जुनेद शेख मतीन SFSSC GD. सोबतच त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा यावं. शेख जुनेद शेख मतीन यांना मी विनंती करेन की त्यांनी विचारपीठावर यावं आणि उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगणांना मी विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन करणारे यावलीस ग्रामातील सन्माननीय चिरंजीव सौरभजी तिजारे यांना मी विचारपीठावर आमंत्रित करते. आपल्या वडिलांसोबत आणि आईसोबत त्यांनी विचारपीठावर यावं आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ तथा शाल देऊन सत्कार करावा. अभ्यासिकेमध्ये येऊन अभ्यास परिपूर्ण करत अभ्यासासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे. असेच विद्यार्थी आपल्या गावातून आपल्या मधून परीक्षा पास व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. आनंदाचा क्षण आहे, आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. आपण आज सोडच त्यासाठी आयोजित केलेला होता की त्याचा विद्यार्थ्यांचा कुठेतरी सन्माननीय आयुष प्रशांत वानखडे यांनी नीट एक्झाम 2022 मध्ये पास आउट केली आणि त्याचे टोटल मार्क्स 720 पैकी त्यांनी प्राप्त केलेले आहेत 631 गुण. म्हणून आज त्याचा सत्कार आपण करत आहोत. तर आयुष वानखडे यांना मी विनंती करेन की त्यांनी विचारपीठावर यावं. सन्माननीय पंकजभाऊ वानखडे हा त्याचा सत्कार स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करेन. आपल्याच येथील चिरंजीव राम मदनजी कांडलकर IIT पवनी मुंबई बीटेक मटेरियल सायन्स मध्ये तो कार्यरत आहे. म्हणून तो इथे उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या वडिलांना मी विनंती करेन की त्यांनी विचारपीठावर येऊन चिरंजीव रामचा सत्कार स्वीकारावा. यांनी सुद्धा नीट एक्झाम क्रॅक केलेली आहे 2022 ची. यांना मी विनंती करेन की त्यांनी सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. मान्यवरांना विनंती करेन की त्यांचा सत्कार शाल तथा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. वाशिम येथे कार्यरत आहे. यांनी सुद्धा नीट एक्झाम क्रॅक केलेली आहे. यांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करेन. तसेच ही अभ्यासिकेचे उत्कृष्ट विद्यार्थी आणि काहीतरी अभ्यासिकेत जरी काही कमी असेल तो स्वतःहून सांगतो की ही गोष्ट करायची आहे ती गोष्ट करणे त्यांच्या डोळ्यांनी एकदा स्वागत करावे. विद्यार्थी की जो न चुकता आपली कामे पूर्ण पार पाडतो. अभ्यासिकेमध्ये कुठलीही अडचण असो न सांगता तो आपलं काम करतो. असेच विद्यार्थी चिरंजीव पिनलजी डिवटे यांचा सुद्धा सत्कार उपस्थित मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करते. म्हणजे सन्माननीय श्रीमान मनोजभाऊ चौधरी तसेच सन्माननीय चिरंजीव अक्षयजी भोपडे आणि त्यांची पूर्ण टीम यांनी सुद्धा येऊन आपला सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. आम्हाला जे आम्ही अभ्यासिकेचा संबंधी असतो त्याच्या व्यतिरिक्त काही अभ्यासिकेला आम्हाला कामाची आवश्यकता तर मनोजभाऊ आमच्या सोबत कधी पण सोबत असतात. आम्हाला विचारतात की कुठली समस्या काय आहे काय करावं जोरदार प्रमाणे त्यांनी स्वागत करावं. आपण फोन केला की तुम्ही कुठे आहे बस मी इथंच आहे तू सांग काय करायचं आहे आपल्याला
आम्हाला प्रश्न पडते काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही इथं या आपण बोलू असं म्हटलं का मनोजदा बिलकुल 10 मिनिटात जेवण करत असताना सुद्धा 10 मिनिटात मी तिथं येतो. हा जो त्यांचा शब्द आहे आम्हाला तो खूप धीर देऊन द्यावा. लगेच येतात आणि कामाची रूपरेषा मांडली की ती पूर्णत्वास कसं न्यायचं हे त्यांच्यापासून शिकण्याजोग आहे. एका दिवसात त्यांनी बोर्डाची रचना करून आपल्याला बोर्ड लावून सुद्धा दिलं. म्हणजे एफर्ट कसे कोण देतो आणि सगळं होऊन जातं यातला एक म्हणजे मनोजाचा प्रकार. आणि त्यांचं स्मशानभूमीत मोक्षधाममध्ये सुद्धा खूप चांगलं कार्य आहे. मनोजाविषयी काय बोलावं तिथनं बघायला तरी त्याच्यासाठी एक जोरदार टाळी होती. तसेच आपल्या या यावली ग्रामाची मुलगी कुमारी प्राजक्ताताई यावले यांनी सुद्धा आपल्या या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिकेला पुस्तकं देणगी स्वरूपात दिलेले आहेत. आणि तसेच एक आपल्या यावली ग्रामासाठी एक अभिमानाची बाब आहे की त्या अमरावती येथे आपल्या येथील विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर आपल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी क्लासेस घेतात. 10वी 12वीचे कोचिंग क्लासेस त्या घेतात. अशा कुमारी प्राजक्ताताई यावले यांना मी विनंती करेल की त्यांनी आदरणीय मान्यवरांच्या हस्ते शाल तथा पुष्पगुच्छ आपला सत्कार. पुस्तकी भेट दिली आहे. ते पुस्तक आपल्या या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या माननीय संजयजी भोपळे दादा सोबतच लंगडे दादा हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यांनी आपल्या जागी विराजमान व्हावं. त्या दर्शनाची आपण अगदी आतुरतेने वाट बघतो, ज्यासाठी आपण इथे बसलो. अशी आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीमान निपाणे सर यांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन. युद्धाने वाढते युद्ध असे सांगून गेले तथागत भगवान गौतम बुद्ध. शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि या पेनाच्या भरोशावर अख्ख्या दुनियाला नाचवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची खंजरी या महाराष्ट्रात नाही, या भारतात नाही, अख्ख्या जगात वाजली. ते ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, सकाळी सोडावराची घाण साफ करणारे आणि रात्री लोकांच्या डोक्यातील घाण साफ करणारे वैराग्य मूर्ती गाडगे महाराज, शिक्षणाची गंगा ज्यांनी घरोघरी पोचवली महात्मा ज्योतिबा फुले, पंजाबराव देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख या सर्व महापुरुषांना मी नतमस्तक होतो. आज खऱ्या अर्थाने जो आपण कार्यक्रम आज सादर केलेला आहे, खऱ्या अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर आपण चालत आहात असं म्हणायला काही हरकत नाही. तुकडोजी महाराज हे या देशाचं नाही तर या जगातलं खूप मोठं एक संत, त्यांना आपण राष्ट्रसंत म्हणून आपण आज सगळा देश म्हणून आज परिचित आहे. त्याच कार्यक्रमानिमित्त आज कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय ज्योतिताई यावलीकर, प्रमुख उपस्थिती आदरणीय डांगे सर, श्रीवास्तव सर, निचल सर, बोंद्रे सर, राजकुमार सर आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संजय भोपळे सर, उपाध्यक्ष लंगडे सर आणि तुमच्या लायब्ररीचे जे सचिव आहेत ते खऱ्या अर्थाने शिक्षण विद्यार्थी दशेपासून त्यांचा आणि माझा परिचय आहे. खूप सुंदर असं व्यक्तिमत्व तुमच्या गावाला मिळालं असे प्रवीण वानकडे सर, त्यानंतर सहसचिव पंकज वानकडे साहेब, सर्व आदरणीय इथे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय युवकांनो, युवतींनो, माझ्या आईवडील समान असणाऱ्या सर्व इथं बसणाऱ्या सर्व ऋषीमुनींना मी वंदन करतो. आणि ज्यांचा खऱ्या अर्थाने आज सत्कार झाला ते तुमच्या गावातले सन्माननीय शेख
मतीन आणि सौरभ तिजारे या दोघांचंही मनपूर्वक खूप खूप अभिनंदन. हेच लोक असे असतात जे गावासाठी एक आदर्श असतात. तुमच्याच गावातला एक विद्यार्थी दीपक लोणारे जो PSI आहे, तो माझ्याच मराठी बॅचचा विद्यार्थी आहे, याचा मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो. तुमच्या गावाचं नाव हे खूप वर केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच ते नाव खूप दूर पोहोचवलेलं आहे. यानंतर येणारी जी पिढी आहे ते त्याच्याही वरतं नाव तुमचं पोहोचवणार आहे, याच्याबद्दल मला दुमत नाही. तुमच्याच गावातले खूप सुंदर मुलं आजही MPSCच्या मुख्य परीक्षेला आहेत. तिथं बसणारा तो भूषण आहे, इथं जो फोटो काढून राहिला तो भूषण. ते दोन्ही भूषण नावाचे तुमचं नाव उद्या भूषण नाव रोशन झाल्याशिवाय राहणार नाही. अंकुश यावलीकर आहे, अमोल यावलीकर तुम्हाला परिचितच आहे, समाज कल्याण अधिकारी. बरोबर आहे की चुकलं आहे? अमोल यावलीकर बरोबर आहे ना? बरोबर. समाज कल्याण अधिकारी आहे का नाही आहे? बरोबर. म्हणजे हळूहळू काय होत आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो विचार होता त्या विचाराच्या खऱ्या अर्थाने आपण पायिक आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, शिक्षण देऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होळी. शिक्षण देऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होळी. जीवा भावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. खऱ्या अर्थाने ग्रंथालयाची प्रत्येक गावात आवश्यकता आहे. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी किती वर्षाच्या तरी अगोदर सांगितलं होतं. पण आज खऱ्या अर्थाने यावली या गावात ग्रंथालयाची जर रचना झालेली आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला गौरवास्पद आहे आणि अभिमानाची ही गोष्ट आहे. कारण एक वेळ लोक मंदिर बांधण्यासाठी लोक तुम्हाला पैसे देईल, पण ग्रंथालय म्हटल्यावर ते गोष्ट करायला लोक काय करतात, कचरतात. कारण पुस्तक वाचल्यानं मस्तक साफ होते आणि ज्याचं एक वेळा मस्तक साफ झालं तो कोणासमोर नतमस्तक होत नाही. कारण हाच विचार आणि हेच लोक आपल्याला चालत नाही. यामुळे कुठेतरी आपण मागं पडलेलो आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच गावात आज ग्रंथालय स्थापन झालेलं आहे. त्या ग्रंथालयाची जे प्रगती आहे, जे उत्कर्ष झालेला आहे, तो खऱ्या अर्थाने आपल्यासाठी खूप आनंददायक आहे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात की आता सरांनी सांगितलेलं आहे, निचल सरांनी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी आपली जे संगत असते, आपले मित्र कसे असावे, आपले गुरु कसे असावे, आपले जी संगत आहे ती खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी किती वर्षाच्या अगोदर एक सुंदर असं भजन लिहून ठेवलेलं आहे. मित्रा कर मैत्री त्यासी, मित्रा कर मैत्री त्यासी, जो सत्य विना शब्द न बोले सहजा सहजी कोणाशी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मित्राच्या व्याख्या पहिले सुरुवातीला किती वर्षाच्या तरी अगोदर सांगितले. आपले मित्र कसे असावे पाहिजे, मित्र आपले हे खऱ्या अर्थाने पुस्तक हे आपले खरे मित्र असले पाहिजे. कारण पुस्तक हे माणसाला आयुष्याचे खरे काय बनवतात, शिल्पकार बनवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी संगत होती ते कायची होती, पुस्तकाची होती. आज त्यांना विश्वरत्न बनवून टाकलेलं आहे. कारण एवढी मोठी ताकद या पुस्तकात आहे. कारण पुस्तक हे आपले खरे दैवत असले पाहिजे आणि त्याच पुस्तकाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने लायब्ररीची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. मला सांगण्यास एक अत्यंत आनंद असा होतो, मी माझ्या गावाला, माझं गाव तिवसा जवळच आहे. कोणतं गाव आहे? तिवसा. लॉकडाऊन होतं तर त्या लॉकडाऊन मध्ये आम्ही एक कृती समिती स्थापन केली आणि त्या कृती समिती आम्ही 170 विद्यार्थी मोफत शिकवले आणि तिथं मुलींसाठी 50 ते 70 मुली तिथं राहण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था केली. दूर आणि बाहेर गावून अख्ख्या लॉकडाऊन मध्ये आम्ही ती एक योजना केली. सर्व महाराष्ट्रामध्ये आम्ही ती योजना पोचण्यात काय झालो, यशस्वी झालो. मग ते यशोमती ताई ठाकूर असो, बच्चू कडू साहेब असो, या सर्वांनी तिथं भेट देऊन आमच्या त्या कार्याचा काय केला, गौरव केला. कारण आमची तर जे लायब्ररी चालू केली ते सुद्धा जे खऱ्या अर्थाने महापुरुषांना जे पाहिजे त्या गोष्टी जर आपण व्यवस्थित जर केल्या तर खऱ्या अर्थाने आपलं गावाचा तो नेहमीच विकास होतो. जे गावकरी ते रावणकरी खऱ्या अर्थाने गावाच्या सहकार्यासाठी हे लोकांनी झडलं पाहिजे आणि ते तुमचं गाव झटत आहे याचा मला खूप अत्यंत आनंद होतो. आता तुमच्या गावातल्या काही लोकांचा सत्कार झाला. ग्रंथालयासाठी ते लोक घरावर तुळशी पात्र ठेवून तुमच्यासाठी काम करत आहे. कारण आपले विद्यार्थी दशेमध्ये हेच तुमचं वय आहे. 12वीत असणारे सर्व इथं विद्यार्थी उपस्थित आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या गावासाठी आम्हाला तर समजेपर्यंत आमच्या गावात लायब्ररी नव्हती.
पुस्तकं असल्यावर तेच खरे तुमचे मार्गदर्शक आहे. कारण गुरु कसा असावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना किती वर्षाच्या अगोदर सांगितलं की लाखो गुरु है जगत में पर एक नहीं काम का, सब स्वार्थ के आसरे डंका बजाते नाम का, विश्वास का गुरु एक हो बाकी न कुछ ख्याल दे, जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान. गुरु खऱ्या अर्थाने आपल्यासाठी जीवन जगणारा, आपलं आयुष्य समर्पित करणारा गुरु असला. आता तुम्ही 12वी झाल्यानंतर तुमच्यातले किती लोक स्पर्धा परीक्षेत येणार आहे? हात वर करावर. ज्यांना खरंच PSI बनायचं आहे, STI बनायचं आहे, कलेक्टर बनायचं आहे, हात वर करायचं आहे. आता हात कसा वरत करता? बरोबर. कसं आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत नाही मला हे बनायचं आहे तोपर्यंत व्यक्ती बनत नसते. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम आहे, जसा माणूस जसा विचार करतो ती गोष्ट तो काय करत असतो, प्राप्त करत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात माणसाचे ध्येय, माणसाचे विचार हे क्षणोक्षणी आपल्याला काय असले पाहिजे, त्याची आठवण असली पाहिजे. लक्षात घ्या, तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुमच्या मानसिकतेचा अंत पाहणार नाही. कारण तुम्ही मला वाटते किती वाजता बसून आहे? तुम्ही 10 वाजता बसून आहे. किती वाजता बसून? घ्या बा. आणि खरी मजा कायच्यात आहे? सहनशीलतेमध्ये. खरी शांती त्यासी मिळे ज्याचे जीवन त्याही असे, हे जे आवडे साऱ्या संताला विचारा जाऊन शाळा, पेटले हे रान सारे कोण विजविला आता, विचारा जाऊन शाळा. खरी शांती काय त्यात? सिलेबस पण मी जाता जाता देऊन देईल, कारण फुल नाही पण फुलाची पाकळी निश्चित देईल. मी माझ्या मुलीचा आताच वाढदिवस झाला. माझ्या वाढदिवसानिमित्त, माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या ग्रंथालयाला मी 5,000चे पुस्तक देतो असं मी आताच इथं घोषित करतो. फुल नाही पण फुलाची पाकळी. कारण समाज ऋण, पितृ ऋण, मातृ ऋण आणि कायचं ऋण असते? एक समाज ऋण. आणि ते प्रत्येकानं समाज ऋण काय केलं पाहिजे? फेडलं पाहिजे. नाही तर आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी किती परत जगायचं. आपण आजही गाडगे महाराजांची पुण्यतिथी करतो, आजही तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी करतो, आजही तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग आजही आपण स्वीकारतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 मध्ये गेले तरी आपण आजही त्यांचं नाव घेतो. छत्रपती शिवाजी महाराज 1630 ते 1680च्या कार्यकाळात जगले तरी आजही आपण त्यांचं नाव घेतो, कारण ते जगले फक्त समाजासाठी. पुण्यतिथी कोणाची होते? ज्यांना आयुष्यभर पुण्य केले त्याचीच पुण्यतिथी, ज्यांचा आयुष्यभर जय जयकार झाला त्यांची जयंती. आणि आपण फक्त त्या तेरवीपुरते मर्यादित असतो, कारण आपण जगतोच फक्त आपल्या मुलासाठी, मुलीसाठी, आपल्या बायकोसाठी. ज्या दिवशी आपण समाजाचा विचार करू त्या दिवशी असे लोक तयार झाल्याशिवाय राहणार नाही. हे कुठेतरी विचारसरणी आपल्याला काय करावं लागेल? बदलावी लागेल. कारण महाराजचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, पण त्यांच्या विचारावर चालण्याची खऱ्या अर्थाने काय गरज आहे? कारण पुण्यतिथी त्यालाच म्हणावी. गाडगे महाराजांची आज पुण्यतिथी आहे. गाडगे महाराजांनी सांगितलं तांगलेल्यांना काय द्या? पाणी द्या. तांगलेल्यांना काय द्या? पाणी द्या. तांगलेल्यांना ग्लास फेकून मारा म्हणे काय? तांगलेल्यांना काय द्या? पाणी द्या. अंगावरचे कपडे विका, घरदार विका, पण आपल्या मुलाला शिक्षणापासून काय ठेवू नका? वंचित ठेवू नका. ही शिकवण गाडगे महाराजांनी दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक म्हणून गाडगे महाराजांना ओळखले जातात. गाडगे महाराज हे खऱ्या अर्थाने या अमरावती जिल्ह्यातले आहे. आपल्याला याचा काय सार्थ अभिमान आहे. या आपल्या अमरावती जिल्ह्यांनी खडू दिल्ला, खराटा दिल्ला, खंजरी दिल्ले. खडू म्हणजे कोण? पंजाबराव देशमुख. खराटा म्हणजे कोण? गाडगे महाराज. आणि खंजरी म्हणजे कोण? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. खऱ्या अर्थाने हे 3 महारत्न या आपल्या अमरावती जिल्ह्यात झालेले आहे. आता सरांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपले ते महापुरुष आहे आणि महापुरुषांची खरी जगण्याची काय आज गरज आहे. आज आपल्या विद्यार्थ्यांना गाडगे महाराज शिकवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष काय, पाववर कसे दिवस काढले, तो संघर्ष विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे. तुकडोजी महाराजांनी जे 1942 मध्ये चले जाओ उठाव मध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांच्या भूमिका काय आहे, पत्थर सारे बम बनेगे भक्त बनेगी सेना, हे त्यांना शिकवले पाहिजे.
त्यांच्या रक्तात नसात त्यांना महापुरुषांचे विचार पोचले पाहिजे. हातात न घेती तलवार युद्ध करतील या जगावर त्यासी कारण एक विचार प्रभावशाली हे तथागत भगवान गौतम बुद्धाचे त्याच्या डोक्यात विचार केले पाहिजे. तोपर्यंत हा खऱ्या अर्थाने आपला महासत्ता भारत बनू शकणार नाही. खऱ्या अर्थाने पुरुष आपला खऱ्या अर्थाने विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने पहिला मनुष्य बनला पाहिजे. त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम शिकवला पाहिजे. पेपर वाटणारा व्यक्ती या देशाचा काय बनते, राष्ट्रपती बनते. अब्दुल कलामला या देशाचा राष्ट्रपती बनवते. खऱ्या अर्थाने APJ अब्दुल कलामची काय आपल्याला गरज आहे. कारण या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक वसुदे देवरची असादे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सर्व धर्म आणि सर्व समाजातले लोक एकत्र आले पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला शिक्षणाची खऱ्या अर्थाने काय गरज. कारण त्यासाठी आता प्रत्येक आपल्या गावातला राजकीय व्यक्ती घडला पाहिजे. तो आपल्या गावातला चांगल्या पदावर पोहोचला पाहिजे आणि तो आपल्या गावाचा मोठा विकास करून त्यानं आपल्या गावाचं नाव सुद्धा काय केलं पाहिजे, रोशन केलं पाहिजे. आता सांगण्यास दुःख होते. खऱ्या अर्थाने ते राजकीय लोक खरं समाजासाठी भांडतात का? कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात, देशाचा विकास चालला झकास गरिबांना मिळत नाही अन्नाचा घास. आता जे मोठे मासोडे आहेत ते आजही लहान मासोड्याला खाण्याचं काय करतात, काम करतात. आजही गरीब माणूस काय आहे, गरीबच आहे. श्रीमंत माणूस श्रीमंत आहे. विषमतेचा कितीतरी मोठा काय आहे कारभार. देशाचा विकास चालला झकास गरिबांना मिळत नाही अन्नाचा घास. म्हणून आपल्या गरीबातले लोक मोठ्या पदावर पोहोचले पाहिजे. त्याच्यामुळे लहान हा समाज काय होईल, आपोआप वरतर झाल्याशिवाय राहणार नाही. देशाचा विकास चालला झकास गरिबांना मिळत नाही अन्नाचा घास. आम्हाला मत द्या तुम्ही व्हा भिकारी मजा मारते हो शहाणे पुढारी. आम्हाला मत द्या तुम्ही व्हा भिकारी मजा मारते हो शहाणे पुढारी. खाऊन तुपास मारते मिजास गरिबांना मिळत नाही अन्नाचा घास. स्वातंत्र्यवीराच्या हातात जोडी तुच्छ लबाडाला पूर्णाची पोळी. खाऊन तुपास मारते मिजास गरिबांना मिळत नाही अन्नाचा घास. आजही आपला गरीब व्यक्ती हा वर्ग काय गरीबच आहे. म्हणून शेवटच्या याच्यात मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, दडपशाही हडपशाही अशी कशी लोकशाही. दडपशाही हडपशाही अशी कशी लोकशाही. कोणाचे कोणाचे जमत नाही मने दास तुकड्या वाचवी या देशास गरिबांना मिळत नाही अन्नाचा घास. प्रत्येक गरीबाला अन्नाचा घास मिळला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या गोरगरिबासाठी कार्य केलं पाहिजे. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो. खऱ्या अर्थाने तुमचं गाव यावली शहीद, हे यावली शहीद 1942 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ते गाव पेटून टाकलं आणि अक्का यावली चिमूर आष्टी त्याच्यामुळे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जेलमध्ये टाकण्यात आलं. हा एकमेव संत हो या देशातला, एकमेव संत तो म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 1962च्या युद्धामध्ये, चीनच्या युद्धामध्ये स्वतः राष्ट्रसंत एखादा संत दाखवा तुम्ही की तो कोणत्या तरी युद्धामध्ये गेलाय म्हणून. बाकीचे तर तुम्हाला संत सांगण्याची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला त्याचा चांगला अभ्यास आहे. बाकीचे संत कशी होऊन गेले, पण आपला संत म्हणजे कोण, राष्ट्रसंत. आणि राष्ट्रसंत खऱ्या अर्थाने या देशाला कोणत्या संतांची गरज आहे तर राष्ट्रसंतांची गरज आहे. आणि आपले जे युवक लोक आहेत त्यांना मी सांगू शकतो की माझा जो विषय आहे तो आहे मराठी व्याकरण. कोणता विषय आपला, मराठी व्याकरण. आपली भाषा कोणती आहे, मराठी. आपली मातृभाषा कोणती आहे, मराठी. आणि मराठीमध्ये मराठी व्याकरण हा स्पर्धा परीक्षेतला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळेस तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाले आणि मुख्य परीक्षेला जर तुम्ही गेले तर तुम्हाला 60 मार्क आले. मुख्य परीक्षेला काय आहे, मराठी व्याकरण. सरळ सेवा जर घेतली तुम्ही तर त्याला 25 मार्क आले. तलाठी असो, जिल्हा परिषद असो. तुम्ही राज्यसेवेचा, डेप्युटी कलेक्टरचा अभ्यास कराल, तहसीलदार कराल, BDO कराल तर त्याच्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरण हा जो विषय आहे तर तो तुम्हाला 150 मार्काला विचारता. जीवनात जर कोणत्या समाज सुधारकासारखं आपल्याला बनायचं असेल, समाजसेवा करायची असेल तर तुम्ही MPSC करा, तुम्ही स्पर्धा परीक्षा करा. आमच्या जास्त दूर जाणार नाही, आमच्याच दिवसा गावातला गडलिंग म्हणून आहे एक, त्याचे जे वडील होते तर ते लोहा लोखंड विकत होते. लोहा लोखंड विकणाराचा मुलगा तहसीलदार आहे. आता जे अमरावती जिल्ह्यातली पल्लवी चिचखेड आहे तर ते IAS बनलेली आहे.
अमरावती जिल्ह्यातून टॅक्स असिस्टंटमध्ये प्रथम आलेला जुबेर खान म्हणून जो आता तुझ्या गावातला जो मुलगा आहे त्याचं नाव आहे मोहम्मद खान. तो टॅक्स असिस्टंटमध्ये महाराष्ट्रातून पहिला आलेला आहे. असे कितीतरी आपल्याला नाव सांगता येईल. अन्सार शेख जो बीड मधला मुलगा, त्याचा जालना मधला मत करना, फूल नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, बन न सको भगवान कभी कम से कम इंसान बनो. आयुष्यात कोणाचं चांगलं होत नसेल तर कोणाचं वाईट करण्याचा सुद्धा तुम्हाला काय नाही आहे अधिकार. कारण आपण नेहमी कोणाचं आयुष्यात काय करावं, चांगलंच करावं. चांगल्याचं नेहमी किंमत नेहमी काय होते, चांगलीच होते. कारण जीवनात चांगल्या गोष्टी घडायला काय लागतात, वेळ लागतो. शिरा लवकर होते, बासुंदी होटाली काय लागते, वेळ असतो. कारण त्याची खरी अर्थाने काय असते, मेहनतच असते. WWE कोण खेळ पाहत असते, हातोत्तरावर WWE नाही आहे. स्पर्धा परीक्षेचे ते 32 लाख लोक आहेत. त्या 32 लाख लोकांना मी ऑनलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आपले लोक आपण समोर आले पाहिजे यासाठी माझा खऱ्या अर्थाने संघर्ष असतो. आपण सर्वांनी या यावलीमधलं गाव खूप मोठं करावं, या देशाचं नाव खूप मोठं करावं, आपल्या आईवडिलांचं नाव खूप मोठं करावं. खऱ्या अर्थाने आपल्या गावाचा काय विकास होईल. ज्या आयोजकांनी जी संधी दिली बोलाची त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण सर्वांनी 8 वाजतापासून तरी तुम्ही माझं चांगल्या सुंदरपणे ऐकून घेतलं, तुमचं मी अभिनंदन करतो. आणि जे लोक लायब्ररीसाठी रात्र दिवसभर आपला संघर्ष करत आहेत त्यांना तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं. हाच गावाचा खऱ्या अर्थाने विकास आहे. आपल्या गावातल्या लोकांशी प्रेमानं वागावं. एखादा गोरगरीब असून त्यांना आपला वाढदिवस साजरा न करता त्याच्यासाठी आपलं फॉर्म भरण्यासाठी पैसे द्यावे, इतकं बोलतो. सरांनी आपल्याला स्पर्धा परीक्षेबद्दल अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे की इथून आपण घडू शकतो. थोर पुरुषांचे विचार आपण आपल्या आचरणात आणायला हवे. नुसतं वाचूनच होणार नाही, ऐकूनच होणार नाही, तर ते जेव्हा आपण आपल्या आचरणात आणू तेव्हा ते वास्तवात आपल्याला दिसेल की आपण काय करत आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आपल्या येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिकेला 5001 रुपयाचा धनादेश दिलाय. त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अक्षयजी भोपळे तसेच चिरंजीव अजिंक्य तरार आणि त्यांची टीम सोबत येऊन आपला सत्कार सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारतील. हे म्हणजे असे सपोर्ट सिस्टीम आहेत अभ्यासिकेची. आमच्याकडे जरी वेळ नसला अभ्यास करण्यासाठी, पण तुम्हाला जर कुठल्या गोष्टीची कमतरता असेल एक सुसंस्कृत विद्यार्थ्यांची टीम त्यांनी तयार केलेली आहे. वंदनीय राष्ट्रसंतच नव्हे तर संस्कारी सुद्धा असला पाहिजे असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात की आदर्श ऐसे माता पिता जन्म देती आदर्श सुता, ते वैकुंठ बनवती भारता तुकड्या म्हणे. ज्याचं आपल्याला म्हणजे मोलाचं सहकार्य असतो. जे मीडिया आपल्याला दरवर्षी सालाबादाप्रमाणे लाभते, आपले सहकारी मित्र सचिन भाऊ सोनने, कारण खूप म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात ते हजर असतात आपल्यासोबत आणि सहकार्याची भावना सुद्धा खूप आहे. त्यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो, मान्यवर त्यांचं स्वागत करतो. कार्यक्रम असतो यांचं वक्तृत्व खूप सुंदर असं आहे. कल्याणी चांदुरे मान्यवरांना असं मी विनंती करतो की त्यांचा सुद्धा येथे गौरव घेण्यात यावा. सुंदर असं खूप छान आहे त्यांची. यानंतर विचारपीठावर मान्यवरांना मी विनंती करणे की त्यांनी विराजमान होऊन जा. अगदी मंत्रमुक्त करतं, म्हणजे आपण जर झोपेत असाल तर उठवून ठेवतं. ज्यांची आपण अगदी आतुरतेने वाट बघतो असे इंटरनॅशनल स्पीकर सन्माननीय श्रीमान नांगे सर यांना मी विनंती करेन की आपण आपले